यवतमाळमध्ये मुख्याध्यापकीनं शिक्षक नवऱ्याचा गेम केलेला आहे। 3 विद्यार्थ्याच्या मदतीनं तिनं नवऱ्याला संपवलंय। अतिशय थंड डोक्यानं आपल्या नवऱ्याचा शिक्षिकेनं काटा काढलेला आहे। पाहूया। मुख्याध्यापिकेनं शिक्षक नवऱ्याचा केला गेम। विष बनवून शिक्षक नवऱ्याला केलं ठार। 3 विद्यार्थ्यांच्या मदतीनं नवऱ्याचा मृतदेह जाळला। हा फोटो आहे निधी देशमुखचा। हा फोटो नीट पहा। पेशानं मुख्याध्यापिका असलेल्या निधी देशमुखनं थंड डोक्यानं तिच्या शिक्षक नवऱ्याचा निर्घृण खून केलाय। यवतमाळच्या एका प्रतिष्ठित शाळेत निधी मुख्याध्यापिका होती। त्या शाळेत शिक्षक असलेल्या शंतनूशी तिचा प्रेमविवाह झाला होता, पण त्यांच्या संसारात काही दिवसांपासून खटके उडू लागले होते। त्यात शंतनूला दारूचं व्यसन लागलं होतं। शंतनू सोबत संसार असह्य झाल्यानं निधीनं त्याचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। तिनं स्वतःच्या हातानं विष तयार केलं। शंतनूला ते विष दिलं। शंतनू मेल्यानंतर तिनं शिकवणीला येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांच्या मदतीनं चौसाळाच्या जंगलात नेऊन मृतदेह जाळून टाकला। तिने पॉइझन तयार केलं। त्या पॉइझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं। त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशन मधले जे मुलं होते विद्यार्थी, त्याचा उपयोग तिने केला। काहीच झालं नाही अशा आविर्भावात निधी देशमुख वावरत होती। चौसाळाच्या जंगलात पोलिसांना बेवारस मृतदेह सापडला, पण कोणताही पुरावा नसल्यानं त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती। दुसरीकडे नियमित दारू पिण्यासाठी येणारा शंतनू 5 दिवसांपासून दारू प्यायला आला नाही, म्हणून त्याच्या मित्रांनी शंतनूची चौकशी केली। या चौकशीतूनच पोलिसात तक्रार झाली। पोलिसांना निधीवर संशय आल्यानं त्यांनी तिच्यावर तपास केंद्रित केला। यातून या भयानक हत्याकांडाचा उलगडा झाला। आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जात होता त्या ठिकाणी तो आलेला नाहीये अशी चर्चा आमच्यापर्यंत आली। आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना विचारपूससाठी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की 13 तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही, तो रेग्युलर यायचा, पण तो आलेला नाही। त्यानंतर आम्ही त्यांची माहिती पटवली। थ्रिलर वेब सिरीजच्या कथेप्रमाणे निधीनं या हत्येचा कट आधीपासूनच आखल्याचा संशय आहे। UPSCची तयारी करून देतो असं सांगून तिनं काही विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली होती। त्यातल्या 3 विद्यार्थ्यांचा तिनं विश्वास जिंकला होता। शंतनूच्या हत्येत या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणं आणि आपला कट बिनबोभाटपणे तडीस नेण्याचा प्लॅन तिने यशस्वीही केला होता। पण शंतनूच्या मित्रांनी केलेल्या चौकशीनं निधीचा घात केला। श्रीकांत राऊत, झी 24 तास, यवतमाळ।